तर नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गामेवाड ब्रँड क्षेत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये आमचा हदगाव तालुका आहे आणि त्या हदगाव तालुक्यामध्ये आमच्याकडे भावांनो दत्त बर्डी संस्थान आहे आणि त्या ठिकाणी यात्रा भरते। आता ते यात्रेनिमित्त आपण जाणार आहोत तिथं आणि तिथं गेल्याच्या नंतर कशा पद्धतीची यात्रा भरलेली आहे, नेमकं तिथं काय आहे बाबा पाहण्यासारखं, हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो। आणि खरं तर आमच्या इकडे आमच्या बोली भाषेमध्ये पाहायला गेलं तर त्या यात्रेला जत्रा असं म्हणतात, आमच्या गावंढळ भाषेमध्ये भावांनो। तर तुमच्या इकडे या जत्रेला काय म्हणतात मला व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका। तुम्हाला वाटत असेल भावना जत्रेमध्ये नेमकं आपल्यासोबत कोण कोण येणार आहे, तर हा झटपट मेवणा आपल्या सोबत आहे आणि दुसरं पाहायला गेलं तर भावना आपला कॅमेरामॅन पण मेवणाच आहे, आपल्यासोबत तो पण आहे। आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो नेमकं काय आहे बाबा तिथं नजारा कसा पाहायला भेटते। आणि खरं तर भावना त्या ठिकाणी जर गेल्याच्या नंतर तुम्हाला एवढं भारी पाहायला भेटते की नाही व्ह्यू, तर तुम्ही त्याचं काही सांगूच नका। आणि तिथं फेमस म्हणजे पाहायला गेलं तर दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिर दत्तात्रय जन्मोत्सव निमित्त तिथे जत्रा भरते आणि त्या जत्रेमध्ये आज आपण जाणार आहोत। आपल्यासोबत जगपक मेवणा, आपली गाडी आणि आपला कॅमेरामॅन आहे। चला तर मग आपण जाऊया पुढे। पाठीमागे तुम्ही पाहाल तर भावना हे पाठीमागचा नजारा म्हणजे आमच्या गावचं नर्सिंग कॉलेज आणि इथून पाहायला गेलं तर दत्त बर्डी संस्थान अजून 1 किलोमीटर अंतरावर आहे। इथला नजारा तुम्हाला कसा वाटते, चला तर मग आपण दाखवण्याचा प्रयत्न करू। मी जाऊ लागलो होतो बर्डीवरी, पण तेवढ्यात दिसली मला लालपरी। बघा किती भारी दिसते आपली लालपरी। आपल्या गाडीची पार्किंग आपण या ठिकाणी केलेली आहे, एकदम सेफ ठिकाणी। आणि ते पाहताय तुम्ही ते आहे एंट्री गेट आणि आपल्याला आता जायचं आहे वर, म्हणजे दत्त बर्डी संस्थान येते। चला तर मग जाऊया पुढं। ठिकाणी पाहता तुम्ही गर्दी एवढी जास्त होती की नाही, तर गर्दी तर काही सांगूच नाही। त्या ठिकाणी आपण दत्त बर्डी संस्थान येथे जात असताना भावना पाठीमागे भाविक तुम्ही पाहू शकता, एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे। आणि समोर गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो यापेक्षाही जास्त गर्दी तुम्हाला पाहायला भेटते। हे आहे दत्त मंदिर। थोडंसं झूम करून दाखवतो। अरे बापरे, झूम केल्यानंतर तो एकदम भारी दिसू लागलं। त्यानंतर तिकडे जायचं म्हटलं तर तुम्हाला समोरून रस्त्यानं सरळ जावं लागते। हा आहे दत्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग, म्हणजेच इकडून 2 मार्ग आहेत भावना, येण्याचा मार्ग आणि जाण्याचा मार्ग। आम्ही जाण्याच्या मार्गाने जात होतो तर समोर एकदम भारी दिसत होतं आणि त्यातल्या त्यात भावना एवढा भारी पेढा दिसू लागला, तोंडाला पाणी आलं। त्यानंतर खेळभांडे ते लहान लेकराचे दिसू लागले, एकदम भारी। त्यानंतर पहा थोडंसं जवळ गेलो, मंदिर, अरे बापरे एवढी गर्दी मंदिरापाशी का म्हणलो। मला असं वाटलं बाबांनो तिथं पोरांची काही भांडणच झाली की काय। जवळ गेल्याच्या नंतर पाहिलं तर तिकडे घोडे नाचत होते आणि ते सर्वजण पाहत होते। चला तर पाहूया आपण कसे घोडे नाचत आहेत ते। लईच भारी घोडे नाचू लागले। आता पाहूया भावांनो आपण दत्त मंदिर कसं आहे, चला।
दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आता निघालो आता आम्ही बाहेर आणि तुम्हाला बाहेर नजारा दाखवतो आणि कशा प्रकारे यात्रा भरलेली आहे म्हणजेच कशा प्रकारे जत्रा भरलेली आहे. चला तर मग आपण पाहूया. माऊली किती वाजता आली? किती वाजता आली? सकाळी आली का? झाली का जत्रा? कशी आहे? हा मग आमच्या गावचे माऊली भेटले होते. माऊलीला बोलल्याच्या नंतर समोर गेलो भावनो, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे समोरचं तुम्हाला मंदिर दिसत असेल ते मंदिर आहे भावनो रेणुका मंदिर आणि त्या मंदिराचं थोडंफार बांधकाम राहिलेलं आहे. ही आहे भावनो आपल्या गावची मंडळी आणि त्यात आपला भाऊ पण होता. मला बघून थोडंसं त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य झालं म्हणून कॅमेरा मी त्यांच्याकडे केला होता. त्यानंतर पाहूया समोर. त्यानंतर गेलो मी समोर तर मला दिसलं चायनीज सेंटर. पहा तुम्ही पाहू शकता एकदम भारी. समोर दिसत होते भावनो आकाश पाळणे. जत्रेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही जर आकाश पाळणा खेळला नाही तर जत्रेत जाऊन काही फायदा नाही असं लोक म्हणतात. परंतु मला आकाश पाळण्यात बसण्याची भीती वाटते म्हणून मी काय बसलो नाही. चला तर मग पाहूया दुरूनच आकाश पाळणा. जत्रेमध्ये गेल्याच्या नंतर एका भाऊची भेट झाली. भाऊ म्हणला तुझं चॅनल आहे की काय? मी म्हणलो भाऊ माझं चॅनल आहे ज्या चॅनलचं नाव ब्रँड शेतकरी आहे आणि मी यूट्यूबवरतीच व्हिडिओ बनवत असतो. त्यानंतर भाऊसोबत खूप सारी चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्या नंतर मला खूप चांगलं वाटलं आणि मी भाऊच्या हातामध्ये हात दिला आणि निघालो समोर. समोर गेल्याच्या नंतर फिरून फिरून मला खूप भूक लागली होती आणि माझ्या मेवण्याला पण लागली होती. त्यानंतर आम्ही खिचडीच्या शोधामध्ये गेलो. ज्या ठिकाणी खिचडी आणि भज्जे चांगले भेटत होते त्याच ठिकाणी गेलो. खिचडीचा कलर आणि भज्याचा कलरच पाहून गेलो. जसा त्या खिचडी भज्याचा कलर आहे त्यापेक्षाही अधिक चांगली खिचडी भजे त्या ठिकाणी आम्हाला भेटली. पोटभर खिचडी भजे खाले. त्यानंतर निघालो समोर. मेवण्याला घ्यायची होती घडी. बघ म्हणलो कोणतीही यापैकी एक घडी घे म्हणलो तर मेवण्याला एकही घडी आवडली नाही म्हणून मेवणा झाला थोडा नाराज. तर मेवण्याला म्हणलो चल म्हणलो दुसरीकडे पाहूत म्हणलो. मेवणा म्हणला नाही मला आता खायची आईस्क्रीम म्हणून मेवण्याला घेऊन दिली आईस्क्रीम. त्या मेवण्याला आईस्क्रीम खाऊ घातली आणि दुसऱ्या मेवण्याला बदाम पिऊ घातली. मला वाटलं नाही एवढी चांगली बदामची चव जत्रेमध्ये आपल्याला पाहायला भेटते. एकदम भारी बदाम लागू लागले. त्यानंतर गेलो समोर जात असताना उतरता क्रम लागला. अशी झपझप पाय समोर पडू लागले. अशा प्रकारची होती आमच्या हदगावमधील जत्रा. तुम्हाला कशी वाटली जत्रा आणि जत्रेमध्ये नजारा कसा वाटला? वरचं एकदम असं नॅचरल पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. एकदम भारी भावना. तसा नजारा तुम्हाला असं ड्रोन जर शूट घेतला असता तर आणखी भारी आला असता. परंतु आपल्याकडे ड्रोन नाही. तर तुमचा जर सपोर्ट असला तर आपण लवकरच ड्रोन घेण्याचा प्रयत्न करू. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक शेअर आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर ब्रँड शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नवीन व्हिडिओ सोबत. जय जवान जय किसान.